शिवानंद सरस्वती स्वाम्यांना अत्यंत भक्तिपूर्वक प्रणाम करते ऐकणे सभागृह कार्यक्रम आम्ही प्रारंभ करत असतो. परमपूज्य कोकण पत्रकारांची गौतम मंडळाधीश विद्याधीश तीर्थ स्वाम्याने एक दिव्य हस्तेना श्री लक्ष्मी व्यंकटरमणाले प्रतिष्ठापन जाऊन 60 वर्षाचे एक वज्र महोत्सव कार्यक्रमाने हांगा घाललेले आहे. या वज्र महोत्सव या वर्ष पहिली मार्च दोन मुकावले फाल्गुन शुद्ध अष्टमी पासून 2026 इसवी पासून एक वर्षाचे एक मस्त एक गोड कार्यक्रम आहे का परमपूज्य तिन्ही मठा स्वामीने एक मार्गदर्शन की सांगितले का अनुतिथीने आगामी मार्च 7 तारीख हांगा वज्र महोत्सवाचा परमपूज्य विद्याधीश स्वाम्यांना हांगा चालन दिले आहे. हे चालने नंतर स्वाम्याने दिव्य उपस्थितीतून विष्णू सहस्रनामाचे एक हवन अत्यंत एक विजृंभणेने स्वाम्याने अनुग्रह अत्यंत बरे रीतीने चललेली आहे. तशी त्यानंतर रामतारक हवन तशी की नरसिंह हस्तेने चांगले एक दिव्य उपस्थितीतून हांगा ते एक हवन अत्यंत बरे रीतीने संपूर्ण झाले असतात. आज भी हांगा सिद्धिविनायक देवालय, महालक्ष्मी देवालय, नवग्रह देवालय तशी की गरुड हनुमंत देवालय का प्रतिष्ठापना पद्धती भी आली अत्यंत सुसंपन्न रीतीने परमपूज्य स्वामीने दिव्य उपस्थितीतून तशी मार्गदर्शनातून अत्यंत बरे रीतीने संपूर्ण झाल्यावर सांगता काम का सगळं काम हांगा तांगेल वास्तव्य सांगितलेना हांगा आपल्या देवस्थानात बनलेले एक उत्सव देवा बसकार असले माधव मंडप त्यांनी आमका तांगेले दिव्य हस्तेना आगमन भी हांगा तावळे स्वामी शिवानंद सरस्वती स्वामीने दिव्य हस्तेना आज आपले श्रीनिवास सभागृहाचे वैद्य प्राण सीता रामचंद्र सदन हे आमगेले शिवानंद सरस्वती आमचे सहकार दिल्ली आमने स्मरण करतात. तशी आधी पहिली एक 31 हांगा उपस्थितीतून सर्व कार्यक्रम सर्व दिवसाचे प्रणाम करतात. तशी स्वामीने आगमन भी हांगा ताबडतोब दत्तवून तांगेले हांव समाजातर्फे विनंती भी करतात. त्या वज्र महोत्सवात आम्ही तिन्ही मठा स्वाम्यांना आपोटा तांगेले एक आशीर्वाद की अनुग्रह की तांगेले एक सेव की तांगेले आराध्य दैव सेव करत असले एक भाग्य सर्व समाज बांधवांना दीव का पडले उद्देशाने आम्ही तिन्ही स्वाम्यांना विनंती केली दीव आम्ही त्याने तांणी भी तांगेले एक समय अवकाश करून हांगा एक तांगेले एक आगमन की वास्तव्य काचे भवनाने तांगेले नाव अनेक पटी भक्तिपूर्वक विनंती करतात. प्रथम जाऊन वेद घोषक आमगेले देवस्थानाचे वैदिक बनतात. वेद घोषित प्रकारचे मंडळीचे सुनील एस गायकवाड आणि सर्वांचं स्वागत करतात.
आशीर्वाद करता आणि आता अनुष्ठानात स्वाम्याला उपस्थिती पूर्ण आपण विनंती करून घेत आहे. त्या संदर्भाने माझे कार्यनिमित्त आणि व्हिडिओ संदेश सांगता सांगितले त्या येऊन पावेल असा आज 5-6 दिवसाचे स्वाम्याला वास्तव्यात आईचे दिवस बीडपट्टी दिवस कार्यक्रम या वेदिकेचं परमपूज्य गुरुवर्याचं वेदिकेचं स्वागत करत असतात. तशी मठाचे वैदिक वर्ग आणि देवस्थान वैदिक वर्गाचे स्वागत करतात. परस्पर सर्व समाज बालक स्वागत करतात. तशी मुकाल म्हणजे शिवभोगा जयश्री समाजाचे महिला सचिव विनंती करून घेतात. श्रीपादी वर्गाचे आणि आपल्या देवस्थानात पुरोहित वर्ग पाकशाळेला समाजाला पद्धतीचा त्या पद्धतीनुसार मठाचे अर्चक वर्गाद्वारे श्रीपादी वर्ग विलास भटमा प्रदीप भट
स्वाम्यांना कॅम्प विनंती करतात. त्याची शाखा प्रमाणे सध्या तो उद्घाटन ठेवत असतात, देवस्थानाच्या प्रतिष्ठापने ठेवत असतात. त्या संदर्भामध्ये आपल्या व्यंकट देवस्थानातले कॅम्प देऊन नका समाजाला उपस्थित जाऊन त्या मठाच्या कार्यक्रमात कोण देऊन आपण या संदर्भात विनंती करतात. आता परमपूज्य स्वाम्याला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर स्वाम्या मुकाल शिवाला प्रार्थना करायचे आशीर्वाद मिळतात. पुरातन सिंहासन विराजमान काम बसलेल्या श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी आशीर्वाद देण्याची आज 5 दिवस मस्त बिना स्वामी मोका मिळाला. आज आपल्या समाजाचं आम्ही कमिटी सगळं समाज बांधव सागराच्या कृष्णाय वासुदेवाय हरे रामाय भारतवेशाय गोविंदाय नमः. नागाच्या स्थानाचे अधिष्ठात्री देवता श्री लक्ष्मी वेंकटेश देवावर स्मरण करून स्मरण करून उपस्थित जमलेल्या सर्व शिष्याला स्मृती नारायण आशीर्वाद करतात. तुम्ही सर्व सादर गौडसाचा समाज सर्व शिष्यवर्ग अत्यंत भक्तिभावनेनं देवस्थानात चर्चे वैदिक अनुष्ठान धार्मिक अनुष्ठान त्याचबरोबर इतर कार्यक्रम असलेल्या त्या परमात्म्याची कृपा संपादन करून घ्यायच्या दृष्टीनं मनुष्य जन्म अन्नपूर्णा मिळणं म्हणून धर्मशास्त्रात सांगितल्याचा ते पूर्णतः तुम्ही सर्व शिष्यवर्गांना एक मनात धारण करून घेतलेल्या कारणानं तुम्ही सर्वजण आमका मिळलेले मनुष्य जन्म तत्नेही आम्ही एवढं सारखं लावणं म्हणतात हे मिळालेले भाग्य हे भाग्य त्याचे आम्ही या तीनची एक दिवस आम्ही ते व्यर्थ झाले नसताना आपणाकडे जातीतले त्या आराध्य देवाचे इष्ट देवाचे कशी सेवा करते जाते मनात असलेली भक्ती श्रद्धा निष्ठा जे किती सांगितले असा त्यानुसार त्या सगुण परमात्म्याची उपासना आराधना करीत आपले जीवन त्या आपल्या जीवनात सर्व प्राणी मात्रांना जसे प्रपंच व असाच तसेच तो मानव करीत चुकीला झालेली प्रपंची असून परमार्थ साधावा वाचे आठवा पांडुरंग म्हणा विठ्ठल म्हणा लक्ष्मी वेंकटेश म्हणा महानिशंकर म्हणा गोयश दस्त व्यवस्था तसे भागी असं म्हणताना श्रद्धेनं ज्या भगवंताचे नाम शाश्वत अविनाशी अनादि आनंद स्वरूप सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म स्वरूप नारायण स्वरूप हे असलेल्या कारणानं त्या परमात्म्याचे नाव हे अत्यंत शुद्ध जाऊन असा आणि ते घेताच आपणाकडे जे किती सत्कर्म म्हणून जे कर्माचरण जे सांगितले असा तेही हे एक प्रकारचे भगवंताचे नाम हे सुद्धा एक प्रकारचे सत्कर्माच्या आचरणाचं घटना म्हणून सांगते विचार. वैदिक धार्मिक अनुष्ठानातून अनवाळपण होता परंतु भगवंताच्या नामस्मरणासारखा अनवाळपण म्हणून कसले होईल ना कित्याक म्हणल्यार हे
सागर म्हणताना गावचे लोक जरी सागर जरी असले तरी समुद्र म्हणताना आता आम्ही कुठल्याही जरी उद्या जरी काढले तरी त्या आटाना म्हणताना ते सुद्धा एक इथले सुंदर जाऊन असं म्हणताना त्या गावाचे नाव तुमका ते भाग्य लोकांना तुमका ते मिळेल असा म्हणताना ते पण काका समजा तुम्ही परमात्म्याची कृपा संपादन करून घेऊच्या दृष्टीने तुम्ही त्या परमात्म्याचे नामस्मरण तुम्ही घेत असा ते पण अतिशय आनंद आहे असा तशीच अमृत वर्षा योगायोगानं एवढे स्वामींचा श्रीराम भेराम देवीराम म्हणून एक जप करते तुमका सांगितलं असा त्याचबरोबर अमृत वर्षा प्रतिष्ठा जाऊन 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं पूर्ण 1 वर्षभर प्रति अष्टमी शुक्ल पक्षाच्या अष्टमीक विविध वैदिक अनुष्ठान तुम्ही करण्यामध्ये संकल्प केले असा हे सुद्धा अत्यंत योग्य जाऊन असा फेब्रुवारी महिन्यात फाल्गुन शुद्ध अष्टमीक त्याची सांगता जाऊच्या समताना त्यावेळी तुम्ही सर्व भागांच्या वतीने विनंती केली असा आम्ही याच्याबद्दल अवश्य विचार करून आम्ही तुमका कळतात आता त्याबद्दल काही सांगणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास असा तुमची जी विनंती असा की भक्ती प्रोत्साहन असा अंतःकरण प्रोत्साहन असं म्हणताना आराध्य भवानी शंकर पंचायतन देव तसेच श्री व्यंकटेश देव हे सर्व देवता तुमका ती प्रेरणा देऊन तो कार्यक्रम बऱ्यापैकी घडवून आणला होता सांगता येईल की आजची दिवसाची महागणपतीच्या प्रतिष्ठा वर्धंती कार्यक्रम त्याचबरोबर गौड हनुमंत त्याच्याबद्दल प्रतिष्ठा वर्धंती ते पण असं म्हणताना जे प्रतिष्ठा वर्धंती म्हणताना आम्ही आता समजा सांगताय की देह हे जरी आम्ही पळतात असले तरी आमच्या भीतर ती जर चेतना आमच्या भीतर जर ती निर्माण जर जाऊन जाय जर भीतर बसल्या आम्ही त्या परमात्म्याला आम्ही प्रथमतः संतुष्ट आम्ही करून घेऊन जाय कारण आमच्या भीतर तो परमात्मा बसलेला साधा दिसना आमचा दिसना असलेला तरी आम्ही जे सर्वचक्षुन जे आम्ही पळतात जे आम्हाला दिसतात ते आम्ही सत्य म्हणून मानतात परंतु आमचा परमात्म्याने जे मानव शरीर हे दिले असा ते मानव शरीर ज्यावेळी दिले असतं म्हणताना त्यावेळी ती बुद्धी सुद्धा आम्हाला दिली असतं आम्ही सर्व सारस ब्राह्मण म्हणताना सरस्वतीचे उपासक जरी असले तरी सर्वांमध्ये कुलदेव इष्टदेव आराध्यदेव हे सर्व काही असतात म्हणताना देवाची उपासना करताना त्यांच्यातून न्यूनता हे ना तिच्याकडे म्हणायचं तर धर्मपीठ असा गुरु परंपरा असा गुरु शिष्य एक संवाद हे जायत होता त्याचबरोबर हे सर्व काही आपण महिने भाग्य असं म्हणताना प्रतिष्ठा वर्धंती हे कार्यक्रम म्हणताना किती म्हणायचं तर जशी आपण चेतना आपल्या भीतर जर ती जर निर्माण झाली आहे जर आम्ही जाता तिथले आम्ही परमात्म्याचे नामस्मरण उपासना आराधना आम्ही करत राहू जाय की जेणेकरून आपल्याला कसं दिसतं की आपल्या भीतर ती चेतना जागृत जायत असतात प्रतिष्ठा वर्धंती प्रतिवर्ष तिथे करून आपल्याला ती जी आम्ही प्रतिष्ठा वर्धंती आम्ही जे ज्यावेळेस आम्ही करतात अनुष्ठान आम्ही जे करतात त्यावेळेस त्यातून त्या परमात्म्याची भीतर सुद्धा ती कला ती वाढतात आणि ज्यांना ती कला वाढतात त्यांना त्या कलेचे जे किती अनुग्रह आशीर्वाद त्या भक्तावर्गाला मिळून जाय ते सुद्धा मिळतात आम्ही ती जर कला जर वाढवून ना अनुष्ठानाची जर आम्ही जर ते करून ना जर ते निष्ठेची जाऊ नका म्हणजे कला घेऊन जाऊ नका त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दरवर्षा जे किती प्रतिष्ठा केले देव असतात त्या प्रतिष्ठा केले देवाच्या म्हणणाऱ्या कला भिवतीचा जाऊन त्याला प्रतिष्ठा वर्धंती ही जायत होऊन जाईल त्याचबरोबर स्वतः सुद्धा आपली जर कला जर वाढवून जाय आपल्या भीतर बसलेले जे षड्रिपू असतात जे षड्रिपू असतात म्हणजे शत्रू जे असतात आणि अहंकार जे असतात ते जर त्याची जर नाश जर जाऊन जाय तर त्याच्या व्यतिरिक्त परमात्म्याची उपासना आराधना नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ म्हणून सांगितले असतात तुम्ही सर्वजण अत्यंत भक्तिभावने तुम्ही करत असतात ते पळून ऐकून आम्हाला अतिशय आनंद आहे असतात आणि दिवसात तुम्ही सर्वजण आज उपस्थिती राहिली सदिवस मुक्काम अत्यंत सुंदर
म्हणताना ताका मी वरद व्यंकट श्री वरद व्यंकटेश्वर देवस्थान म्हणून असे नाव त्यांचे म्हणून एक संकल्प त्याचा म्हणताना वरद म्हणताना महादेवाचे नाव असं व्यंकटेश्वर व्यंकट म्हणून तो तसा महाविष्णू नारायण परमात्मा त्याबरोबर ईश्वर रुद्र म्हणताना सृष्टी स्थिती संहार करता म्हणताना त्याबरोबर संहार करता जरी असले तरी स्थिती म्हणताना महाविष्णू स्वरूप जाऊन नारायण परमात्मा स्वरूप जाऊन असले तरी संहार करता ती महारुद्र जरी असले तरी त्याच्या भितरही सृष्टी स्थिती संहार हेही असतात त्याबरोबर महाविष्णू तरी सृष्टी स्थिती संहार हेही असतात जर संहार जर करते असले महाविष्णू कोणाची तरी असुराची तरी नायनाची तरी करते असले तरी काही मनानं रुद्राचे आवाहन ते करते पडतात रुद्राचे आवाहन जर करून न झाले तरी त्याचे संहार शत्रूचे असुरांचे संहार करू शकतात म्हणून सांगते विचार केवळ देवता म्हणून नाही देवी देवता सुद्धा जरी असले तरी एका सुद्धा महारुद्राचे आवाहन ते करते पडतात म्हणताना त्याच्या व्यतिरिक्त महारुद्राची उपासना ही सुद्धा श्रेष्ठ जरी असली तरी सुद्धा महाविष्णूची उपासनेबरोबरच त्याचबरोबर महागणपतीची उपासना ही तीनही देवांची उपासना आराधना ही श्रेष्ठ असा म्हणून सांगते विचार तुम्ही सर्वजण अत्यंत मनोभावनेनं तुम्ही आमचे आराध्य भवानी शंकर पंचायत म्हणताना धरून सर्व काही आहे भवानी शंकर महाविष्णू महागणपती देवी दुर्गा त्याचबरोबर सूर्य म्हणताना ह्या पाचही देवतांची उपासना तुमच्याकडनं घडत असतात म्हणताना ऐकून समजून आमचा अतिशय आनंद आहे तसं म्हणताना देवस्थान मठाचे काम महत्त्वाचे आहे तसं तुम्ही सर्वजणांनी एक संकल्प केला होता त्या संकल्प अनुसरून तुम्ही जाता तिथले तुम्ही शीघ्र रीतीनं सर्व एक आपापल्या परीनं मनपूर्वक जाऊन तुम्ही ही सेवा तुम्ही करून जाईल की जेणेकरून जातीतले लोक तुमका श्री वरद व्यंकटेश्वर देवाचे तुमका दर्शन घेण्याचे भाग्य तुम्हाला सर्व भक्तांना मिळाले सागर गावात असा लक्ष्मी व्यंकटेश्वर तसेच वरद व्यंकटेश्वर म्हणताना हे कोणीही काही वेगवेगळ्या देवालयाने आपलेच असतात आपणाकडलेच असतात आणि मिळालेले भाग्य ह्या सागर गावात मठवास्तू अन्य आपले सारस्वत समाजाचे कोणत्याही नसले कारणानं ही मठवास्तू जरी असले तरी आपले गौड सारस्वत समाजाचेच मूळ मठाचेच शाखा मठ देवस्थान मला जाताच म्हणताना तुम्ही सर्वांना अभिमानानं आनंदानं तुम्ही सर्वजणांना जशी आता तुम्ही सेवा करत असाल तशी तुम्ही सर्वजणांना ही सेवा करून जाईल निश्चित तुम्ही ती सेवा तुम्ही सर्वजण करताय त्यातून काही संशय झाला तरी तुम्ही ह्या गावात असा परगावातही असल्यास तुम्ही सर्वजणांना सांगता आणि तुम्ही सर्वांना त्या देवगुरूच्या कृपेचं तुम्ही पाहत जाऊन जाईल तिथले सांगून मनुष्याच्या जीवनात असे जे तिथे आधी व्याधी जे जे तिथे असतात त्याचे जर नाश जर जाऊन झालं आणि त्याचबरोबर आपले स्वतःचे कल्याण होऊन जाईल स्वतः बरोबर इतरांचेही कल्याण होऊन जाईल म्हणताना नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ जाऊन असा
श्री संस्थान गोकर्ण पत्रकार राजेश की